स्विमिंग चालू झालाय त्यामध्ये बघा पूर्ण पाण्याचं कांदा पोहे आहे, पाव आहे आणि कांदा आणि लिंबू. एक साइड पूर्ण हलते स्लाइड बाई. असं व्हेज थाली आहे. व्हेज मध्ये बघा इकडे डाल भात आहे, नली आहे. टॉकर मध्ये सध्या आपण गोप्रो ठेवत आहोत कारण का थोडं गोप्रो उतरलं पाण्यात. चिल आहे, पाणी थंड आहे एकदम. काय काय मिस्टेक. Let's go! वरा वरा. अरे मित्रांनो, सुप्रभात. सूरज मुंडे ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. वर्ष 2026 चालू झालंय. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे, रविवार आहे आज, आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे वैती रिसॉर्टला आपण चालू आहे. थंबनेल वरनं तर तुम्ही बघितलं असेल. तर आपण टाइम वेस्ट न करता निघालोय आता, आणि आता वाजले आहेत 9:30 झाले. जाता जाता आपल्याला 10:15 10:30 होतील. सो लेट्स गो. डायरेक्ट तुम्हाला दाखवतो पूर्ण, म्हणजे एंट्री फी किती आहे, लंच टाइम काय वगैरे पूर्ण डिटेल या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. तर चलो पब्लिक, लेट्स गो. मित्रांनो, या साईडला आलात ना, सर्वीकडे हिरवगार, पूर्ण एकदम गावचं फिलिंग आहे तुम्हाला. खूप सुंदर असं म्हणजे पूर्ण मधून रस्ता आणि साईडनी पूर्ण हिरवगार असं शेती आणि झाडच झाड आहेत. खूप सुंदर असं व्ह्यू आहे, कमाल असा आहे. आता आपण 2 मिनिटात पोहोचत आहोत रिसॉर्टला. तर चलो पब्लिक, लेट्स गो. वस्तात चुकलेलो आहोत. मॅप, गुगल मॅप वापरू नका बाबा. मध्ये भरपूर कंटेंट आलेलं ना गुगल मॅपचं, म्हणजे कुठे पण थोडं आलेलं गुगल मॅपचं. पण एकच सारा असतो ना गुगल मॅप. काय करणार. म्हणा एक मस्त रस्ता मस्त भेटला. गाव होता कुठला गाव आहे माहिती नाही, पण मध्ये सांगा मला माहिती असेल तर. खूप सुंदर आहे. काकीने आम्हाला बोलवलं होतं चहा पिऊन जा, पण नको बोललो. डायरेक्ट नाश्ता कर बोललो. डायरेक्ट रिसॉर्टला जाऊन नाश्ता करूया. मित्रांनो, होल्डिंग असे दिसत आहेत. इकडनं आतमध्ये फायनली इकडे आपण पोहोचत आहोत. 1 मिनिटात. हे बघा, फ्लॉवर्स फ्लॉवर्स नाही, फ्लॉवर. ठीक आहे, लालमाट. शेती वगैरे सर्व आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. इकडे यांचं ऑफिस आहे. इकडे तुम्ही तिकीट काढू शकता. टायमिंग वगैरे दिलं इकडे. हे बघा, पूर्ण तुम्ही टायमिंग वगैरे इथं दिलं आहे. इकडे त्यांचं ऑफिस आहे, इकडे तिकीट काउंटर आहे, आणि या साईडला छोटंसं दुकान आहे. आणि पूर्ण अशी पार्किंग बघायला भेटेल तुम्हाला. पूर्ण ओपन स्पेसमध्ये पार्किंग आहे, खूप मोठी, आणि पूर्ण झाडं आहेत बाजूला. तर चलो पब्लिक, आता आपण जाऊया आतमध्ये आणि लेट्स गो. पूर्ण रिसॉर्टचं तुम्हाला मॅप बघायला भेटेल इकडे. बघा, पूर्ण असा मॅप आहे. पाहिजे स्क्रीनशॉट मारू शकता. सर्व कुठे काय काय सर्व दिलेलं आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन. सो तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट मारू शकता. खूप सुंदर आहे, म्हणजे इकडेच पूर्ण मॅपवरती तुम्हाला बघायला भेटेल कुठे कुठे जाऊ शकतात. सर्व तुम्हाला इकडे बघायला भेटेल, तर स्क्रीनशॉट वगैरे मारू शकता तुम्ही. मित्रांनो, फायनली आपण एंट्री केलेली आहे, आणि आतमध्ये आल्यावरती कारण का 9 ते 11चं लंचचं टाईम असतं, त्यामुळे आपण ब्रेकफास्ट करूया पहिला. लंच नाही, सॉरी, ब्रेकफास्ट करूया आधी. हे बघा, ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मिसल भेटेल, कांदा पोहे आहे, पाव आहे, आणि कांदा आणि लिंबू. तो मस्तपैकी फटाफट आपण ब्रेकफास्ट करूया, आणि मग जाऊया रिसॉर्टमध्ये. तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल रिसॉर्टचा आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आपल्यासोबत आहे फायरे, आणि तो पण आपल्यासोबत एन्जॉय करणार आहे. आणि तो लास्ट टाइम बहुतेक कुठल्या व्हिडिओमध्ये होता? लास्ट टाइम आम्ही अरे अच्छा, हा ठीक आहे. नालासोपारा वेस्टला चक्रेश्वर मंदिर होतं ना, त्या ब्लॉगमध्ये होता तो. नंतर आय थिंक नंतर आता डायरेक्ट 2026 मध्ये भेटला. आणि आता चलो लेट्स गो. मित्रांनो, आता आपण नाश्ता करत आहोत, आणि गरम गरम चहा पिऊया, आणि मग नंतर कपडे वगैरे चेंज करून डायरेक्ट पाण्यामध्ये जाऊया. आणि किती स्लाईड आहे, कोणते स्लाईड आहे, तुम्हाला किती प्रकारचे स्लाईड आहे, सर्व पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. तर जाऊया आपण. मागडे बघू नका भावांनो, जरा भूक पोटाशी आहे, कारण की
देव पण म्हणतो पहिला पोटोबा नंतर विठोबा. भात थंड होण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आपण बोलूया नंतर. मित्रांनो काय वॉशरूम केवढं मोठं आहे भेंडी, खूप मोठासा वॉशरूम आहे. चेंजिंग वगैरे पण इकडे करू शकतो, त्यामुळे पूर्ण मोठंच दिलं आहे. ओके. तर मित्रांनो आपण चेंजिंग वगैरे केलंय. आता आपण पाण्यात जाऊया आणि मस्तपैकी आनंद घेऊया, मजा करूया. चलो लेट्स गो. पूर्ण तुम्हाला म्हणजे रिसॉर्टचा पूर्ण आजूबाजूचा परिसर दाखवतो काय आहे रिसॉर्टमध्ये वगैरे. इकडे ना म्हणजे गार्डन एरिया खूप आहे. बाहेरचा पूर्ण स्पेस आहे ना त्याचा पूर्ण असं म्हणजे खूप सारा स्पेस आहे बाहेर. सॉरी लॉकर कुठे आहे, किती नंबर? मित्रांनो अशा प्रकारे लॉकर आहे तिकडे. आपला किती आहे? 39. ओपन करते बाहेर. सुविधा केली आहे इकडे मस्त वेगळी. आपण आता अशा प्रकारे लॉकर टाईप आहेत इकडे. लॉकर तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो पाण्यात जायच्या आधी पहिला स्क्रीन स्क्रीन करा. कारण आपल्या त्वचाची काळजी घ्या, त्यामुळे पूर्ण वेस्लिंग घेतले. पूर्ण असं आपण चेहऱ्याला वगैरे सर्वीकडे लावलं. त्यामुळे एकच पाणी कसं केमिकलचं असतं ना पूर्ण, त्यामुळे थोडं तुम्हाला त्वचा जरा व्यवस्थित राहील. 39 आपल्या लॉकरमध्ये आपण सर्व साहित्य वगैरे सर्व ठेवलंय. आणि आता आपण जाऊया पूर्ण एक्सप्लोर. पूर्ण आधी बघूया रिसॉर्टमध्ये काय काय वगैरे तुम्हाला पूर्ण दाखवतो. आम्हाला इथे डॉन भेटला आहे. डॉन बघा किती झाड आहे. वा नखं दाखव, नखं कापले की नाही? कापलेत ना, इकडच्यांना चावायचं नाही. खूप भारी आहे. मित्रांनो या साईडला रिसॉर्ट आहे, इकडे लॉकर वगैरे आहेत आणि ओपन स्पेस पूर्ण गार्डन आहे. बघा ना गार्डन केवढा असा मोठा आहे. आणि मित्रांनो इकडे आलात ना सांभाळू ना, का सांगतो तुम्हाला, का सांभाळून सांगतो म्हणजे. इकडे बघा डाकू मंगल सिंग, इकडे आपला भेटला डाकू मंगल सिंग. सो त्यापासून सांभाळ. आणि इकडे असे विविध प्रकारचे झोपाले आहेत, पाळणे वगैरे आहेत. इकडनं पाळण्यात गेला डायरेक्ट खाली. हा पाळणा वगैरे हा मला ठीक वाटतो, हा व्यवस्थित आहे. इकडे वगैरे खूप मोठं म्हणजे बाहेरचा स्पेस खूप दिलं इकडे. हे बघा आहे का ठीकठाक. असं असं काहीतरी गार्डन आहे मित्रांनो. पालने वगैरे आहेत इकडे. रूम्स वगैरे आहेत वाटतं, AC रूम आहे इकडे वाटतं. आणि इकडे बघा टायर्स वगैरे, कुणाच्या गाडीला टायर वगैरे पाहिजे असेल तर इकडे टायर भेटेल. इकडे 3 हृदय आहेत, 3 हृदय आहेत इकडे. 3 हृदय पत्र्याचे आहेत. आणि इकडे सुटलाय बघा मित्रांनो, पंख बघा, पंख. थोड्या वेळाने उडणार आहे मी. हा थोड्या थांबा 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 थांबा. नाही होत्या, उडत नाहीये. पत्रे चिपकलेत ते सध्या. आणि इकडे गिटार आहेत 2 पत्र्याचे. म्हणजे ऍक्च्युली टाकाऊपासून टिकाव असं बनवलं असेल ना. म्हणजे पत्र वेस्ट जाण्यापेक्षा इकडे म्हणजे काहीतरी थीम होईल त्या हेतून इथे बनवलेत. खूप सुंदर असे बनवलेत. तर थोडं तुम्हाला गाऊन दाखवतो मी. हा बघा गातोय काहीतरी. कॉपीराईट नाही लागायला पाहिजे फक्त बस, नाहीतर नको, सोनू निगम सारखी गाणी सेम आवाज आहे ना याचा, त्यामुळे कॉपीराईट पण लागेल. त्यामुळे तो होऊन जाऊ दे रे, होऊन जाऊ दे बाई, होऊन जाऊ दे काहीतरी. आता ट्रेलर होता, पिक्चर नंतर आहे. इकडे काय स्पेस खूप दिलं रे. हे काय आहे भेंडी? हे बघ पाण्याचं आहे काहीतरी भाई. हे बघ इकडे पूर्ण असं ब्ल्यू दिले ना, पूर्ण पाण्याचं काहीतरी आहे रे. का मोठा स्विमिंग पूल आहे की काय? मला वाटते कोलबी. हा असं काहीतरी आहे. चल अख्खी पब्लिक रिसॉर्ट मध्ये आणि आपण इकडे फिरतो या साईडला. इकडे तिकडच्या साईडला एक साईडला प्लॅन चाललंय. असं काय बोलू नका रे. मित्रांनो असं म्हणजे पूर्ण असं व्ह्यू दिलंय ना, खूप म्हणजे भारी वाटतंय. कारण का चारी बाजूनी ना रिसॉर्टच्या पूर्ण झाड आहेत. आणि हे बघा याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. एक नंबर. आम्ही डान्स नवीन मैत्रीण शोधला त्यांनी. डान्स करणार होतो. वेगळंच काय हे बैलगाडी टाईप मध्ये ठेवलंय ना. ओपन स्पेस आहे, मस्त आहे. फॅमिली लोकांसाठी वगैरे खूप छान आहे. इकडे बोट पण ठेवले बाई. बोट भेटली. बोट किंवा बोट. थांब मी तुम्हाला आयफोन मधून झूम करून दाखवतो. ही आहे बोट. आणि इकडे कुठलं तरी म्हणजे काय बोलतात याला, कोणतं शेती असते
कोलबी काय मला नाही वाटत माशांचीच काहीतरी असेल ना काहीतरी आय थिंक हा. मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर. बाकी ओव्हरऑल व्ह्यू खूप कमाल आहे. असे पाळणं आहेत म्हणजे ॲक्च्युली फॅमिली लोक येतात ना, फॅमिली वगैरे असेल ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे प्लेस. फॅमिली वगैरे इकडे चिल करू शकतात बसून वगैरे मस्तपैकी शांतपैकी. खूप सुंदर असं इकडे सर्व दिलं. पुढे पुढे हा जाऊया ना. गार्डन एरिया, डिनर हॉल, परत लॉकर्स वगैरे इकडे पूर्ण दिलं आहे. आणि या साईडला एक राऊंड मारूया चल. तेच मग सुद्धा बघत होते मित्रांनो. इकडे बघा रिसॉर्ट इकडे सर्व दिलं आहे. सर्वीकडे म्हणजे ते बोलतात ना गाडी चालवताना सर्व हे असतात म्हणजे कुठे कुठे काय काय ते सर्व दिलं आहे. आणि कुठे हां छान आहे हा एरिया बघा मित्रांनो. पूर्ण असं मस्त दिलं आहे बघा. इकडे वगैरे दिलं असं. आणि इकडे इकडे चेंजिंग रूम वगैरे आहे आणि पूर्ण रिसॉर्टचा असा व्ह्यू आहे. नंतर जाऊयात ना आपण आतमध्ये. आणि आता सध्या इकडे एक व्ह्यू भेटला आम्हाला छान असा, तर इकडे आम्ही व्हिडिओ वगैरे घेतो. फॅमिली पूल म्हणजे फॅमिली लोक वगैरे असतील ना तर इकडे राहू शकता. आणि त्या साईडला आहे तो डीप पूल आहे, तर डीप पूल पण तुम्हाला दाखवतो. हा फॅमिली पूर्ण पूल आहे. हे फॅमिली पूल आहे. फॅमिली हा हा डीप पूल आहे. चल डीप पूलला जावे. डीप पूलला डीप. तर मित्रांनो इथे आहे डीप पूल. पूर्ण डीप पूल आहे. ज्याला पोहोचायचं त्यांनीच जावा. पण नॉर्मल आहे एवढं काही नाही. पूर्ण म्हणजे छाती एवढा आहे भाऊ. व लहान पोरं पण मारतायत. एवढं काही डीप दिसत नाही. नॉर्मल आहे नॉर्मल आहे. उडी मारते का भाई हा डीप पूल आहे. आणि तिकडे फॅमिलीचा पूल आहे पूर्ण. चालू नाही टायमिंग आहे वाटतं. त्या साईडचं सर्व चालू आहे. टायमिंग काय विचार तर पायरे गेला टायमिंग विचारायला. आणि ही चालू होईल आता. अजून टाइम नाही. त्या साईडचे चालू आहेत मोठ्यावाला. ही वाली आपण थंडीतून पाण्यात जायचं म्हणजे. पण एवढी काय थंडी वाटत नाही. गरमच आहे एवढं काही नाही. काय बोलतो भाई काय बोलतो 11 चालू 11ला वाजले किती. तेच बोलतोय. तर मित्रांनो स्लाइडचं म्हणजे स्लाइड वगैरे तिकडे वरती. सो वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण. तर चला वरती. रुको 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 बाय. इकडे पाणी वगैरे का ठेवतात माहितीये म्हणजे कोणत्या पण पुलामध्ये जायला बघा छोटा नॉर्मल डबका असतो. तर ते पाणी का ठेवतात माहितीये म्हणजे आतमध्ये स्विमिंग पूल मध्ये कोणतीही घाण न जाता म्हणजे आपल्या पायाला घाण नसते लागलेली ती आतमध्ये पाण्यामध्ये घाण न जाता आपण स्वच्छ पाय जातील म्हणजे आतमध्ये पण पूल पण व्यवस्थित राहील. आणि सो त्यामुळेच ठेवतात. फर्स्ट फ्लोर वर चालू. फर्स्ट फ्लोर वरचा व्ह्यू आहे. आपण ह्याच्या पण वरती जाऊया कारण काय स्लाइड तिकडनं होतं आणि पूर्ण व्ह्यू दिसेल ना आपल्याला वरून. सो जाऊया वरती चल. हे पण पूल आहे त्यांना पूर्ण असं पूर्ण खाली झिगझॅग किती आहेत. एक दोनच राऊंड आहेत फक्त. आणि तिकडे काय लहान मुलांचं इकडे आहे आणि इकडे वरचा व्ह्यू बघा मित्रांनो. वरून खूप सुंदर असा व्ह्यू दिसेल. मित्रांनो आपण पहिला व्ह्यू घेऊया नंतर आपण जाऊया. मला सर्व पूर्ण एक्सप्लोर करूया. बाजू निघाला ना पूर्ण असं ब्ल्यू आहे केमिकल आहे ना त्यामुळे आताच चालू केलं ना त्यामुळे. पूर्ण असं वरतून खालून वरून खालून पूर्ण बोलायचं.
मित्रांनो हा खाली आहे तो वे पूल आहे. वे पूलचा टायमिंग आहे 1 वाजता चालू करतात, म्हणजे जेवायचे 1 तास आधी आणि लास्टला बंद व्हायच्या 1 तास आधी वे पूल चालू करतात. सो असं काय व्ह्यू आहे वे पूलचा. इकडनं व्ह्यू आणि इकडनं ही एक स्लाइड आहे. एक स्लाइड पूर्ण हलते, स्लाइड बाई स्लाइड पूर्ण हलते भेंडी. बघा बघा जाताना बघ मित्रांनो, बघा आता पूर्ण पूर्ण ही स्लाइड आहे ना, इकडनं जाताना पूर्ण हलते रे. बघ व्यवस्थित बघा आता, बघा जाते. मग आता हे लोक गेले इकडनं बघा आता बाहेर बघा पूर्ण हलते मित्रांनो ही स्लाइड. ही तर हल्लू गेले नॉर्मल, पण मगाशी पूर्ण जोरात गेलेली ती लोक, त्यामुळे पूर्ण हलत होती. ही एक स्लाइड आहे, इथे एक झाली आणि इकडे झोपून जाणाऱ्या 3 स्लाइड आहेत. इकडे ह्या 3 स्लाइड आहेत झोपून जाणाऱ्या पूर्ण, आणि ती पूर्ण बलूनच्या टाइप मध्ये त्या साईडला बघ. 1 2 आणि इकडे 3. खूप सुंदर असं व्ह्यू आहे. पूर्ण इकडे व्ह्यू आहे. स्पेसचा खूप आहे, कारण का या साईडला पण बघा पूर्ण असं काम चालू आहे आणि सर्वीकडे नारळाची झाडं आहेत. खूप सुंदर असं आहे. आणि इकडे आहे आपलं वेव पूलचं आहे. इकडे अजून चालू नाही झालं, त्याचं पण टायमिंग आहे ना. विचारूया आणि सांगूया आपण. असा वेव पूल आहे बघा. नारळाची झाडं बघा ना, खूप सुंदर असं नारळाच्या झाडामुळे पूर्ण असं व्ह्यू येतं कमाल असं. तर मित्रांनो या साईडला ना पूर्ण यांचं काम चालू आहे. त्याला विचारलं सुपरस्टार रिसॉर्टला आय थिंक ते पूर्ण आहे ना त्या टाईपमध्ये इकडे बनतंय. ते राऊंड होतं ना, ते पूर्ण असं बलून असतं, त्यामध्ये पाणी पूर्ण गोल राऊंड फिरतं, त्या टाईपमध्ये इकडे बनतं. सो इकडनं पुणे इकडनं गर्दी, रस्ता छोटा असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे इकडनं. बाय रे बाय चल जरा पाण्यामध्ये चिल हो, नंतर मग इकडनं जाऊ, नंतर आधी जाऊ. कारण का अजून आपण पाण्यात नाही गेलो ना, त्यामुळे थोडं डायरेक्ट जाणं, त्यामुळे नाही गेलो आपण. सो पहिला आपण पाण्यात जाऊया, नंतर मग आपण वरून जाऊ. गावात रस्ता छोटा, स्पीड ब्रेकर आहे. बघा रिएक्शन बघा. काळेला विचारलं नाही बोलला. काल त्याचा मोबाईल हरवला ना, दिसत नाही का, दिसत नाही. बॉस निमेश आहे, निमेश. सोयला काल विचारलं, काल नाही बोलला, टांग दिली. मित्रांनो मोबाईल ठेवलाय, आता गोप्रोने यूज करून बघूया. आता गोप्रोचं पाण्यामध्ये टाकून बघूया. रिसॉर्टचं पूर्ण इथे टायमिंग टेबल इकडे तुम्हाला बघायला भेटेल बघा. पाहिजे तर स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. पब्लिकची लाईन बघा किती लागली इकडे ह्या स्लाईडसाठी. आय थिंक लाईन लागले पूर्ण. जाण्याचा विचार होता पण जाऊ द्या, आता नंतर जाऊया आपण. सर्व स्लाईड आपण दाखवणार आहे. सर्व स्लाईडचं पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो, कसं वाटतं, कोणत्या स्लाईडमध्ये कसं वाटतं ते पूर्ण दाखवणार आहे. तर बघूया. आता निमेशचा फोन आलाय, सो बघूया. तुम्हाला वरून व्ह्यू दाखवलेला, आता खालून हा व्ह्यू दाखवतो. ही एक स्लाईड आहे, एक स्लाईड आणि ही एक स्लाईड. लाईन बघा किती लागली. इकडे पूर्ण डान्सिंगचा एरिया. मला आठवलं पहिला किस, मग काय पायरे फुल एन्जॉय पूर्ण असतो एकदम. लहान मुलांचा एरिया आहे. येऊ का आतमध्ये? पडतंय का पाणी पडतंय? लहान मुलांचं आहे ना, लहान मुलांचं दोन आहे. लहान मुलांचं दोन. मेरे आगे आजा.
पूर्णच एरिया लहान पोरांचा. इकडे लहान पोरं आल्यावरती एन्जॉय करू शकतात. त्यातला हा एक लहान पोरगा आहे आपल्या सोबत. वेपूल मित्रांनो, वेपूल एकचा टायमिंग आहे वेपूलचा. हे बघा इकडे. वेपूल मित्रांनो, वेपूल वेपूल मध्ये मजा येणार. नंतर आपण जाऊया. आता सध्या बंद आहे. गोप्रोनी काढत होतो पण गोप्रोनी एवढे म्हणजे क्लिअरिटी येत नाही. आहे क्लिअरिटी पण पाण्यात आपण त्याचा यूज करूया. आता सध्या व्ह्यू दाखवताना तुम्हाला आयफोननीच दाखवतो मी. टॉकरमध्ये सध्या आपण गोप्रो ठेवत आहोत कारण का थोडं गोप्रो तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे व्ह्यू बघायचे ना, त्यामुळे पूर्ण मोबाईलने आपण सीन दाखवूया आणि नंतर मग तुम्हाला पूर्ण सीन आपला गोप्रो घेऊन जाऊया. पाण्याच्या आतमध्ये आपण जाणार ना तेव्हा गोप्रोनी आपण दाखवूया. तर आता सध्या आपण मोबाईलने दाखवूया. मित्रांनो जरा पाणी पिऊया. व्ह्यू तर खूप समोर आहे कारण का झाडं वगैरे आहेत ना, त्यामुळे व्ह्यू कमाल असं वाटतं. प्रत्येक बाजूला आहे बघा असं लिहिलं आहेत ना, ड्रिंक सर्व म्हणजे चिल्ड्रन पे पूल वे पूल सर्व म्हणजे कुठे आहेत ना वगैरे सर्व लिहिलं आहे ना, ते खूप भारी लिहिलं आहे. आणि असा रस्ता तर खूप भारी वाटतो बघा. असा रस्ता समोर पूर्ण असं चारी बाजूला हे आहे, झाडं वगैरे आहेत. सो आता पाणी वगैरे पिऊ. थँक्यू ब्रदर. पाण्याची सोय वगैरे आहे. आता आपण टाइमपास न करता डायरेक्ट जाऊया पूलमध्ये. हा तर गेलाय, भिजून आला हा ऑलरेडी. मजा करणार. चला आता आपण आतमध्ये जाऊया. टाइमपास न करता डायरेक्ट जाऊया मग पाण्यात. तर मित्रांनो आता उतरलं पाण्यात. झील आहे, पाणी थंड आहे एकदम. काय काय मिक्स केलंय का माहिती नाही. आता बघूया आपण. उतरलंय आणि आता तुम्ही बघू शकता हा जो पूल आहे फॅमिली पूल आहे. आता फॅमिली पूलमध्ये थोडा छोटा आहे त्यामुळे आपण ह्या पाण्यामध्ये उतरलोय. तिकडनं डीप पूलमध्ये जाऊया आणि व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेलच. तर चलो पब्लिक लेट्स गो. डीप पूलमध्ये नंतर जाऊया कारण का पूर्ण भिजू ना. फायनली ट्यूब भेटलेली आहे. आता आपण जाऊया स्लाईडमध्ये. यावाला जाऊया, यावाला इकडच्या नंतर जाऊया. आधी यावाला जाऊया आपण. पोहायचा कुठं मस्त आहे. पोहायचा हे काय नाही आईच्या गावात खाली जाईल तर पकडून ठेवा. खाली जाईल तर पकडून ठेव. खाली जाईल तर पकडून ठेव. डायरेक्ट पाण्यात पकडून ठेव. पाय रे बा आपला काय बोलतोय. अरे डायरेक्ट पाण्यात जाशील. मार कशी पण मार. पाय रे बाय उडी मारलेली आहे का. वेपूल चालू केलं वेपूल, त्यामुळे पब्लिक सर्व वेपूलमध्ये गेलं. वेपूल चालू केलं त्यामुळे आपण वेपूलमध्ये जाऊया. अरे आपण आत्ताच एकच राईडमध्ये गेलो आणि सर्वीकडे लाईन होती ना, त्यामुळे एकच लाईनमध्ये गेलो. आता वेपूल चालू झालं. मजा थोडी अलगच आहे. आता वेपूलच्या मजेला तर आपण जाऊ. चलो वेपूलमध्ये जाऊया. सर्वजण चालले ते बघा. सर्व वेपूलमध्ये चालले. आपण पण जाऊया. आणि काहीच जड आहे रे. वेपूल चालू झालेला आहे. अजून पूर्ण चालू नाही गेला. पब्लिक गेली नाही. त्याला सर्व पब्लिक वेपूलमध्ये आलंय. वेपूल अजून चालू नाही झाला. वरून व्ह्यू आय थिंक चांगला आहे. वरती जाऊन व्ह्यू घेऊया. कमाल असं व्ह्यू आहे. इकडे रूम्स वगैरे पण आहे बघा. हा अरे इकडे बघा जेवायची सिस्टम वेगळी. इकडे व्हेज आहे आणि इकडे आय थिंक नॉन व्हेज आहे. सो इकडे रूम्स वगैरे आहेत बघा. लिहिलं आहे रूम्स. त्या साईडला रूम्स आहेत. हा हा इकडे रूम्स आहेत. क्लीन आहे बाबा. रूम्स वगैरे आहेत. रूमच्या इकडनं आलं थोडीशी बाल्कनी आहे. बाल्कनीमधून असा दिसतो ना व्ह्यू, असा कमाल असा व्ह्यू दिसतो. वेपूलचा व्ह्यू आहे. वेपूल कमी स्पीडमध्ये असं वाटत नाही बा. वेपूल चालू झालाय. पब्लिक बघा पूर्ण पाण्याचा वेपूल असा चालू झालाय. पब्लिक बघा कचऱ्यासारखा पब्लिक आहे.
या साईडचं पूर्ण बंद झालं आहे. जेवणाच्या 1 तास आधी वेपूल चालू करतात, त्यामुळे पूर्ण पब्लिक वेपूलमध्ये आहे. पायरे बाई गेल्या आतमध्ये पाण्यामध्ये वेपूलमध्ये. आपण वरून व्ह्यू घेतलेली इकडून, आता खाली आलो आहे. पब्लिक पूर्ण वेपूलमध्ये आहे, फुल एन्जॉय. पायरे बाई बघा, पायरे बाई. फुल एन्जॉय करता. आता जेवायचा टाइम झाला आहे, सो आता इकडे एक कुपन घेऊया आपण, ठेवलेत ते, आणि मस्तपैकी जेवूया आणि नंतर मग जाऊया पाण्यात. असे कुपन आहेत लंच, एक व्हेज नॉनव्हेज. नॉनव्हेज आहे, आपण व्हेज आहे, सो दोन्ही घेऊया, बघूया काय काय असतं व्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये, सो बघायला भेटेल. असं व्हेज थाली आहे. व्हेजमध्ये बघा इकडे डाल भात आहे, नली आहे, पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे, पनीरची भाजी आहे आणि नूडल्स आणि गोड काहीतरी आहे. सो मस्तपैकी घेऊया आपण. असं काहीतरी थाली आहे पूर्ण. ॲक्च्युली पायरे नॉनव्हेज आहे, व्हेज नॉनव्हेज वेगवेगळं आहे, म्हणून पूर्ण हा व्हेजचा एरिया आहे आणि नॉनव्हेज त्या साईडला आहे. सो पायरे तिकडे गेला, सो त्याला बोललो तिकडे जेव एकदा आणि मी इकडे बसलो. सो मस्तपैकी जेवूया आणि मग जाऊया. पोरं मस्तपैकी एन्जॉय करतात. सर्व जेवण झालं ना, त्यामुळे सर्वजण अशा गार्डनमध्ये आले तिकडे. जेवलो वगैरे. जेवण तर व्हेज ठीक होतं, म्हणजे नॉर्मल होतं. दाल भात होतं आणि शिरा टाईपमध्ये होतं गोड, आणि नूडल्स होते, आणि अजून काय होते आपल्या नल्ल्या टाईपमध्ये होत्या. ठीक होतं. नॉनव्हेजमध्ये काय होतं भाई? नॉनव्हेजमध्ये होतं फ्राय चिकन होता, रस्सा, आपला भात, इकडे पण डाल भात होता. हां, डाल भात नॉर्मल आणि पुऱ्या होत्या. पुऱ्या पण होत्या, बरोबर. होतं, मस्त होतं पण. ठीक होतं. आणि ह्या रिसॉर्ट म्हणजे बहुतेक रिसॉर्टमध्ये गेलो ना, व्हेज नॉनव्हेज एकत्र असतं. ह्या रिसॉर्टमध्ये व्हेज नॉनव्हेज म्हणजे कॉम्बो केलं आहे, व्हेजला वेगळं आणि नॉनव्हेजला वेगळं. त्यामुळे हा पट्टी पण तुम्ही बघू शकता, ही नॉनव्हेजची पट्टी आहे, ही नॉनव्हेज आणि ही आहे ती व्हेजची पट्टी आहे. त्यामुळे असं म्हणजे डिवाईड केलं आहे, व्हेजचा व्हेज आणि नॉनव्हेजचा नॉनव्हेज साईडला, म्हणजे एकत्र नाही बसू शकत. त्यामुळे हा नॉनव्हेजला बसलेला आणि मी व्हेजला बसलेला. काय होतं दाखव, बीचचा तू व्हिडिओ काढलेस ना, बीचचे व्हिडिओ बघूया. मित्रांनो डिशचे बघूया, याला बोललो मी व्हिडिओ काढून ठेव, त्याचं वेगळं बसवलेलं ना. नॉनव्हेजची ही थाली मित्रांनो. इंस्टा व्हिडिओला मी टाकेन. तोपर्यंत आता जेवलं वगैरे, थोड्या वेळ बसूया आणि नंतर मग परत पाण्यामध्ये एन्जॉय करायला जाऊया. परत चालू झालं आहे. सो आता जेवण वगैरे आलं, सो मस्त इथं पाण्यात जरा बसलो आहे थोडा वेळ. तर आपण जाऊया. स्लाईड वगैरे चालू नाही झाला, स्लाईड चालू होतील आता. रिसॉर्टमध्ये आल्यापासून म्हणजे पहिल्यांदाच पाण्यात पूर्ण भिजलेलो आहे, तर पूर्ण मजा करूया. भाव माझा डुबला आहे. ओ आला 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 भाई, आला आला. नाही तर आता मी उडीच मारणार होतो, पण जाऊन दे, भाव आला वरती. ॲक्च्युली माझा विचार होता माझ्या भावाला स्विमिंग शिकू, माझा लई विचार होता. पण नंतर जेव्हा पाण्यात गेलो तेव्हा समजलं की भावांनो मला धड पोहता येत नाही, तर काय शिकवणार आहे. मला आता ही वाली स्लाईडवर जायचं होतं, स्लाईड भेटले आता. जाऊया आपण या स्लाईडवरती. आता कोणतं स्लाईड आहे? नाव काय रे स्लाईडचं? नाव काय? असं काय बोलू नको, कॅमेरा चालू आहे आपला. आता या स्लाईडवर जाणार बाबू. जादू तर बघूया. ओके चालेल. वॉटरप्रूफ आहे.
पूर्ण एकदम होत होतं मी केलेलं वरती होतं मित्रांनो. परत एकदा जाऊया, व्हिडिओ बरोबर ना आली, परत एकदा जाऊया मित्रांनो. याच्या जाममध्ये ते परत आम्ही चाललो इकडे. जत्रा भरली आहे, जत्रा मित्रांनो इकडे. थांब थांब कॅमेरा आणि खाली गेलास पूर्ण बंद करायचं तर परत आपण ही ट्राय केली, ही अजून ट्राय नाही केली, हे ट्राय केली, ती पण ट्राय केली. आता ही ट्राय करूया मस्तपैकी. चल बाहेर जायचं आहे याच्यामध्ये. बाप काय जाणार ना, विषय आहे का? चल पुढे ना, मी पाठी येतो जा. जाऊ दे. समोरची काढतो का शिडी? समोरची कशी आहे? समोरची येईल ना हॉटेलला? पाटील भेंडी डायरेक्ट स्क्रीनवरती लागला विकला तर वाटलं थांबला. चलो पब्लिक या फ्लायवर टाकून जाऊया आता. जाऊ दे. डोलर पाणी ना एकदम तोंड वरती करत आपण. सूरज मुंडे ब्लॉग. इंस्टात आहे ना? इंस्टाला यूट्यूबला दोन्ही सेम आहे. अरे 3 1 लावा. 3 1 लावा. काय रे 3 1 वरती चढ वरती. हात दे हात दे हात दे. 3 1 लावते 3 1 3 1. वरती पायरे तिसरा. कुठे चाललाय? हे त्याच्यावरती मी येऊ काय?
अरे इसको करने के लिए पायर पाहिजे पायर पाहिजे तिकडे पण पाहिजे काय हे दयंडी वरती अजून तिसरा घे तिसऱ्याला पण घ्यायची ना लहान पोरगा पाहिजे लहान पोरगा पाहिजे कोणतरी लहान पाहिजे अंडी लावल्या आता थर्डवाला तिसरा लहान पोराला शोधून आणले बाहेर बाय लाव आता ट्वेंटी लागणार ट्रिपल लागणार हो तो चढला 1 2 3 वरा वरा गणपती पडले असं झालेलं 3 लागले असते आरामात आता मस्तपैकी पाण्यात आहोत आम्ही डीप पाण्यामध्ये पायरी उडी मारतोय कमॉन ये लवकर येऊ दे या अजून एक गावात इथंच मारली फुल एन्जॉय भाई हे मारताय हे सोबत मारा 1 हे 1 2 3 लेट्स गो सर्वांनी सोबत उड्या मारलेल्या ना एक जण फक्त राहिले भाऊ ही कमी रील बनव एकच जण फक्त राहिले बाकी सर्वांनी उड्या मारल्या मस्त एकच कमाल आता बघा मी आतमधनं पोहणार इकडनं पोहणार आणि डायरेक्ट थेट तिकडे एकदम डायरेक्ट तिकडे ओके तिकडे डायरेक्ट घरी जाणार इकडनं घरी कुठे बाय आला भावाने इकडे आलो सॉरी माझे पाय चालले ना मी विसरलो पाय चालवायला आखीर आपण नंतर जाऊ तिकडे
चला आपण इकडे जाऊ. इकडे जायचं. फुल मजा केली हा. पाण्यात मजा केली. आल्यापासून आत्ता मजा केली एक तास. खाली गेला आता वेपून झालं. एवढं थंड पाणी. मित्रांनो लहान पोरांचा एरिया बघा. आता म्हणजे टायमिंग बंद व्हायचा टाइम चालू झाला म्हणजे आता लाटचा वेपूल वगैरे चालू आहे लहान पोरांचं. लवकर टाइम झाला ना. जास्त एन्जॉय नाही नॉर्मल. आपण आलोच नाही रे इकडून. बघा इकडनं पण वरती जायला पूर्ण लहान पोरांचा एरिया लहान मुलांचा. चल जागा पकडून ठेव एक साईडला. मला तर उभाच राहतो मी एक साईडला जागा पकडायला लागेल. आता मी डायरेक्ट पाण्यात. लहान पोरांचा एरिया पूर्ण लहान पोरांचा एरिया बघा. ठीक आहे ती असं नाही पाहिजे होतं रे की स्विमिंग पूल खाली ज्याला जायचं नाही त्याला असं नाही ना करत ना. आता आपण आलो आहोत वेपूलमध्ये. वेपूल आता चालू आहे थोड्या वेळ. आय थिंक कशी व्हिडिओ येते काय माहिती नाही कारण का पाणी वगैरे पाण्यामध्ये कॅमेरा टाकले ना त्यामुळे जी पण आहे पण मजा फुल येते एन्जॉय. अजून चालू नाही. मित्रांनो वेपूल चालू झालाय. 2-3 सीन होते. मित्रांनो समुद्रामध्ये आलो आम्ही. समुद्रामध्ये समुद्र नाही गेले नंतर मोठे चालू करतील तेव्हा तुला वाटेल गाडी पकडायला येऊ नये मला. तुला वाटेल चालू आहे मित्रांनो. समुद्रामध्ये आलो मिनी समुद्र. लाट बघू शकता तुम्ही. नॉर्मल आहे जास्त काही ना झाला. अजून चालू नाही गेले. तिकडे बोलू पाणी नाही जास्त. हा जा तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो. एक्झिट म्हणजे आता निघायचे टाईम झाले. मस्तपैकी चहा वगैरे पिऊ गरम गरम आणि म्हणजे की नाही मस्तपैकी फ्रेश झाले. बघू शकता तुम्ही मस्तपैकी मित्रांनो फ्रेश झालो. आता मस्तपैकी चहा गरम गरम आम्ही पितोय. अशा गार्डनमध्ये आहे पूर्ण चहा. सर्वजण पितोय. सर्वजण बसलेत. तर मित्रांनो फुल एन्जॉय केलं रिसॉर्टमध्ये आणि आता आम्ही एक्झिट करत आहोत. रिसॉर्टमध्ये तर खूप मजा आली आणि पूर्ण मी एक्सप्लोअर करायचा पूर्ण प्रयत्न केला आणि पूर्ण दाखवलं आहे पण. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय आणि टाटा.